नमस्कार, आप देख रहे हैं DTN RST बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, छत्रपति क्रांति सेना व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन, त्रिगुण वैशाख पूर्णिमा एवं छत्रपति संभाजी महाराज जन्म जयंती के अवसर पर प्रबोधन महासम्मेलन पर वामन मेश्राम ने कहा, आज 1 जुलाई को ओबीसी की जाति आधारित गिनती के लिए भारत बंद की सारे देश में तैयारी कर रहे हैं। ये हम लोग कई दिनों से तैयारी कर रहे हैं। मोदी से पूछे क्या होगा, ऐसा तंज कसते हुए वामन मेश्राम ने कहा। पेश एक रिपोर्ट। आयोजकाचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि हेच थांबतो। धन्यवाद। धन्यवाद बोराडे सर, आपण खूप चांगल्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण, त्यांची हत्या करणारे कोण हे समजावून सांगितलं। तसेच महाबोधी महाविहाराचं आंदोलन जे आहे हे अनागरिक धम्मपालांनी सुरुवात केली आणि ते कशा प्रकारे त्यांनी त्यावेळेस मुक्त केलं होतं। पुन्हा 1949 चा ऍक्ट बनवून ब्राह्मणांनी ते कशा प्रकारे ताब्यात घेतलं हे समजावून सांगितलं। यानंतर मी विनंती करतो निलेश येलवे साहेब, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे। तसेच मनसूरभाई अन्सारी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रचारक, यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। आणि यानंतरच्या वक्त्यांच्या यादीमध्ये मी विनंती करतो भंते शीलरत्न यांना की त्यांनी डायसवरती यायचं आहे आणि विषयाला अनुसरून त्यांचं मत मांडायचं आहे। भंते शीलरत्न। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांती सेना व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांचा हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमात मला इथं माझे 2 शब्द बोलण्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि कर्तृत्वांना त्रिवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगतो। वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या आयुष्यात 5 महत्त्वाच्या घटना घडल्या। बहुजन नायक माननीय वामन मेश्राम साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मेश्राम साहब आगे बढ़ो, मेश्राम साहब आप आगे बढ़ो, मेश्राम साहब आप आगे बढ़ो। भारत मुक्ती मोर्चाचा, भारत मुक्ती मोर्चाचा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा मेश्राम साहब आगे बढ़ो, मेश्राम साहब आप आगे बढ़ो। धन्यवाद। बंते जी से रिक्वेस्ट है, कृपया आप कंटिन्यू करें। तथागत भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला। तसेच त्याच दिवशी, त्याच वैशाख पौर्णिमेला इतर 8 जणांचा जन्म झाला। त्यात बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड हे देखील होतं। त्यानंतर तिसरी महत्वाची घटना म्हणजे राजकुमारी यशोधरा आणि राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचा जन्म। चौथी महत्वाची घटना म्हणजे तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती व 5वी महत्वाची घटना वैशाख पौर्णिमेलाच घडलेली घटना म्हणजे महापरिनिर्वाण। यातील चौथी महत्वाची घटना आपण पाहूया। तथागत भगवान बुद्धांनी सुजाताची खीर ग्रहण केल्यानंतर आपला कठोर उपवास संपवला आणि मनाचा कठोर निश्चय करून ते उरुवेलाहून रवाना झाले।
ते उरुवल्यावरून बुद्धगयापर्यंत येऊन पोहोचले. बुद्धगयाला आल्यानंतर त्यांचे लक्ष एका विकसित पिंपळाच्या झाडाकडे गेले. तो जो वृक्ष होता बोधी वृक्ष, तोच वृक्ष होता जो तथागत भगवान बुद्धांच्या जन्माच्या वेळीच जन्माला आलेला होता. त्या वृक्षाखाली तथागत भगवान बुद्ध पूर्वेकडे तोंड करून आसनस्थ झाले. चित्त मलाचा नाश करण्यासाठी अधिकांश तपस्वी पूर्वेकडे तोंड करून बसत असत, म्हणून कदाचित तथागत भगवान बुद्ध सुद्धा पूर्वेकडे तोंड करून आसनस्थ झाले. तथागत भगवान बुद्धांनी ध्यान साधनेला बसण्यापूर्वी आपल्या जवळ एवढी भोजन सामग्री एकत्रित केली की ती साधारण त्यांना 40 दिवसापर्यंत पुरेल. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध 40 दिवसांपर्यंत ध्यान साधनेत मग्न राहिले. त्यांना आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी 4 आठवडे सतत ध्यान मग्न राहावे लागले. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते अत्यंत आनंदित झाले. आनंदित झाल्यानंतर आनंद हर्ष उल्हासाने त्यांचे मन भरून आले आणि ते रानावना इकडे तिकडे फिरू लागले. आनंदाने खुशीने इकडे तिकडे फिरू लागले व त्यांनी विचार केला की मला हे सम्यक संबोधीचे ज्ञान प्राप्त झाले, ते मी कोणाला तरी सांगावं. आणि त्यानुसार त्यांच्या मनात हा देखील प्रश्न आला की हे उच्च प्रतीचे ज्ञान कोणाला समजेल की नाही. त्यानुसार त्यांनी आपले पहिले गुरु आलार कालम यांना हे ज्ञान सांगावं असा निश्चय केला व त्यांच्या शोधार्थ ते निघाले. शोधता ते त्यांना असे माहीत पडले की त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरे त्यांचे गुरु उद्धक रामपुत्र यांना हे ज्ञान सांगावे असे त्यांना वाटले, पण तिथेही त्यांना तीच बातमी समजली. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांना त्यांना सोडून गेलेल्या 5 आपल्या सहकार्याची आठवण आली आणि त्या सहकार्यांना आपण हे ज्ञान सांगावं असं तथागत भगवान बुद्धांना वाटलं. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध त्यांच्या शोधार्थ निघाले व सारनाथ पर्यंत येऊन पोहोचले. हे ज्ञान तथागत भगवान बुद्धांनी बुद्धगया येथे मिळाले होते, म्हणून बुद्धगयाला अतिशय महत्व आहे. म्हणून या जागेसाठी जो आपण हा लढा देत आहोत बुद्धगया महाबोधी टेम्पलचा, याच्यात द लायन ऑफ लंका, सेकंड अशोका, अनागारी धम्मपाल यांनी हा लढा जागृत केला आणि हा लढा त्यानंतर बनते आर्य नागार्जुन यांनी देखील या लढ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून आपण देखील एकजूट होऊन या लढ्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेबांनी सांगितलं आहे की बहुजन समाजाला सोबत घेतल्याशिवाय आपण कोणतीही क्रांती किंवा प्रगती करू शकत नाही. म्हणून आपण बहुजन समाजाला सोबत घेऊनच इथं काहीही कार्य करू शकतो. जर आपल्या सोबत जर बहुजन समाज लोक जर राहिले असते तर आपण हे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले असते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धिस्ट लोकांनी फक्त आपण स्वतः एक चांगला बुद्धिस्ट होणे एवढेच आपले कर्तव्य नाही, तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे असा विश्वास त्याने मनाशी बाळगला पाहिजे. बाबासाहेबांनी 25 वर्ष धम्माचा अभ्यास केला व त्यासोबतच इतर धर्माचाही अभ्यास केला व आपल्यासाठी धम्म निवडले आहे. म्हणून आपण त्याच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी व त्याच्या कायम टिकण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तसेच बाबासाहेबांनी हा प्रयत्न केला आहे व संपूर्ण भारतात हा धम्म रुजवला आहे. म्हणून बनते संप्रदाय म्हणतात, भारतवर्ष में बाबा साहब ने धम्म का स्तंभ ऐसा गाड़ दिया है जिसे कोई हिला नहीं सकता. धम्माचे दान म्हणजे धम्म दुसऱ्याला समजावून सांगणे. धम्म कार्यात रत असणे हे सर्व दानात सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्म कार्यात रत असणे, व्यस्त असणे सर्व व्यस्ततेपेक्षा श्रेष्ठ आहे. जगात जे काही रस असतील त्या सर्वात धम्माचा रस श्रेष्ठ आहे. तृष्णेचा त्याग करणे, नाश करणे व सर्व दुःख नष्ट करण्यासारखं आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो बुद्धिझम इज अ काम अँड क्लिअर रॅशनॅलिझम. अगदी शांत व सुस्पष्ट बुद्धिवाद म्हणजे बुद्ध धम्म, सद्धम्म. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद बनते शिलरत्न. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जन आंदोलनाचे प्रवर्तक
माननीय आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेपचे तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रव्यापी जन आंदोलनाचे प्रवर्तक माननीय वामन मेश्राम साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी नरवाडे सरांना विनंती करतो की पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करायचं आहे. नरवाडे सर. धन्यवाद. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक धनाजी सुरवसे साहेब ओबीसी पॅन्थर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती निशा मेश्राम मॅडम यांची आहे, त्या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी हांडोरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत पुष्पहार आणि पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करायचं आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आजच्या ह्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क छत्रपती क्रांती सेना व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या जाहीर प्रबोधन संमेलनाचे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय धनाजी सुरवसे सर ओबीसी पॅन्थर यांना विनंती करतो की त्यांनी डायस वरती येऊन आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. सुरवसे सर. बस हो जाएगा उतने में हो जाएगा. हाँ क्रीडा टळो आणि माझं बळीच राज्य हो असा आमचा बळीराजा ओबीसीचे कुळ आणि मूळ तथागत बुद्ध ज्या ज्या महापुरुषांनी भूजनांच्या हितासाठी आपलं आयुष्य सर्वस्व वेचलं अशा तमाम महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क छत्रपती क्रांती सेना राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जाहीर प्रबोधन संमेलन या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी मान्य आदरणीय वामन मेश्रामजी साहेब उपस्थित आहेत. त्या विचार मंचावर सर्व उपस्थित यांचं जास्त लावं न घेता, कारण बराच वेळ झालेला आहे आणि आम्हालाही येताना खूप उशीर झालेला आहे ट्रॅफिकमुळे. तर सर्वप्रथम खऱ्या अर्थाने अगदी रस्त्यावरची तर लढाई ते दिल्लीपर्यंतची आणि पूर्ण भारतभर बामसेप संघटन जे काम करतं खरोखर अतिशय सराहनीय आहे. आणि हे काम कोणतं दुसरं संघटन न करता ते चांगल्यापणे काम करतं. त्या बऱ्याच कार्यक्रमाला मी उपस्थित असतो आणि त्यांच्या या विचारधारेला माझा नेहमीच सहभाग असणार आहे. आणि मी वेळोवेळी मला ज्या वेळेला बोलवलं असतं त्यावेळेला मी येत असतो.
मग आम्हाला मी ओबीसी पॅन्थर निर्माण करण्याची जरूरत काय? तर मी जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून सामाजिक संघटनेत काम करतो, अनेक संघटनेत काम करतो, परंतु आमच्या या ओबीसी वर्गामध्ये अशी एक नियंत्रण निर्माण केलेलं आहे. तो काम तर करतो समाजाचं, पण ज्या वेळेला ज्याला ती वेळ येते त्या वेळेला मात्र तो दलाल बनतो आणि दलालांच्या यादीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बसायला आवडणार नाही, म्हणून ही ओबीसी पॅन्थर निर्माण केलेली आहे. आज ही ओबीसीची अवस्था अशी का होत आहे? तर कारण ओबीसी जे हरिण जे आहे त्याचं जे कस्तुरमृग शोधण्यासाठी जो वडवड फिरत असतो जंगलामध्ये, त्याला माहितच नाहीये का कस्तुरी माझ्या भेंडीमध्ये आहे. तशी आमची या ओबीसी वर्गाची अवस्था आहे. या ओबीसी वर्गाचा जो राजसत्तेचा जो कणा ओबीसी वर्ग असून तो सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात शोधत बसतो का इथे जाऊन मला माझं राज्य करता येईल, मला माझं काही हक्क अधिकार मागता येईल, पण त्याला स्वतःलाच अस्तित्व जाणीव नाहीये का जर आम्ही ओबीसी वर्ग 300 जो ओबीसी प्रवर्गातील येणाऱ्या जर 346 जाती ते 360 पर्यंतच्या जाती जर आम्ही एकत्र आलो तर सत्ता आमच्या हातात आहे. परंतु असं का करतो आहे तो? कारण ओबीसी वर्गातली जी संस्कृती आहे म्हणजे जी आपण म्हणतो ना सांस्कृतिक गुलामी जी आहे, गुलामीमध्ये अडकलेला आहे आणि याला जर गुलामीतून जर बाहेर काढायचं असेल तर त्या पद्धतीचं संघटन करावं लागेल. आजपर्यंत ओबीसीतल्या अनेक संघटना आहेत आणि काम करतायत, परंतु त्या एकही संघटनेमध्ये कॅडर बेस एकही संघटन नाही. मग मला या मागे फुलेंच्या जयंतीनिमित्तानं आम्ही हे संघटन निर्माण केलं. त्यानंतर अनेक जणांचे फोन आले, सुरेश साहेब असं आहे, तुम्ही का करता असे, तुम्ही या संघटनेत या. परंतु मी त्याच वेळेत त्यांना म्हणालो, अरे तिची संघटना एखादी जर मला दाखवा, त्या संघटनेतला नेता जर टिकाऊ नसेल तर मी पूर्ण संघटन विलीन करायला तयार आहे. तर शेवटी ते हरले आणि संघटन जरी नवीन असेल पण विचारधारेत असलेली जी पोटावर बोलणारी जरी लोक असेल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी पॅन्थर संघ हे चांगल्या पद्धतीने कार्य करेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर भामसद सारखे संघटन आम्हाला जरी साथ दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काहीतरी समाजाला योग्य ते काम दिशा दाखवण्याचं काम 100% करू. ओबीसी वर्गाची हालत अशी झालेली आहे, मला मिळतंय म्हणजे जे देणाऱ्यामध्ये आम्ही आहोत, देणाऱ्यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु आज आम्ही मागणाऱ्यामध्ये लाईन लागलेली आहे. मी एक जास्त मागचं उदाहरण नाही देत, एक साधारणतः फक्त मंडल आयोगाचं उदाहरण देतो. त्या मंडल आयोगामध्ये आमच्यासाठी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मंडल आहे, परंतु हा मंडल आयोग ओबीसी साठी कसा बंडल आहे हे प्रचार प्रसार करून ओबीसी कमंडलासाठी चक्का जाम करण्यामध्ये व्यस्त होता. पण बोटावर मोजणारा माझा ओबीसी बांधव आणि जास्त पैकी बौद्ध बांधव या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आज कुठेतरी मंडल आयोग चालू करण्यासाठी मोठ्यात मोठं जास्त योगदान कांशीरामजींचं आहे. या कांशीरामजींना बहुजन या शब्दाचा अर्थच लोकांना कळला नाही. मला वाटतं 2011-12च्या वेळेला मी मुरबाडमध्ये कार्यक्रम घेतला होता परिवर्तन बहुजन सेवा संस्थेच्या नावाने आणि मुरबाडमध्ये प्रचार प्रसार असं झाला, अरे सुरोश तर ओबीसी आहे आणि भराडे हा एससी आहे, ओबीसी मार कसा काय झाला? म्हणजे ओबीसी बहुजन या शब्दाचा आधी अर्थ लोकांना असं वाटतंय का ही एका विशिष्ट धर्माची आणि एका विशिष्ट जातीची संघटना आहे. बहुजन म्हणजे जो 85% वर्गामध्ये मोडला जातो, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी व्हिजन्टी मिळून जो संघ तयार होतो तो बहुजन संघ तयार होतो आणि त्याची जी व्याख्या प्रथम करणारे म्हणजे कांशीरामजी. कांशीराम ही कुठल्या कॅडर बेस केलेला व्यक्ती नाही, मी आजही ठामपणे सांगणारा व्यक्ती आहे. मी पहिला बजरंगदलचा कार्यकर्ता होतो. मी माझा गाव मूळ गाव आहे मुरबाड, मी राहायला ठाण्याला असतो, पण जसजसं आमचा मूळ शत्रू कोण आहे मला जाणीव झाली तेव्हापासून या संघटनेमध्ये सामाजिकरण काम करण्याचं सुरू केलेलं आहे. पण एकच लक्षात ठेवा, ब्राह्मण किती जरी हुशार असला तरी आमच्या महापुरुषांपेक्षा ते जास्त नाहीयेत. पण या पुढच्याही मी तुम्हाला एक सांगून ठेवतो या स्टेजवरती, ब्राह्मण हा मधातला विष आहे हे लिहून ठेवाय का कोपऱ्यावर. कारण तो किती जरी आमच्याशी गोड बोलला, किती जरी आमच्या संघटनेमध्ये काम येऊन विकील झालं तर त्या माणसापासून प्रत्येक व्यक्तीने सावध राहिलं पाहिजे, कारण येणाऱ्या काळामध्ये तो बुडवणाराही तोच असते. तर जास्त न वेळ घेता, कारण वेळ अभावी मीही सुद्धा
आम्ही मेश्रामजी साहेब त्यांना ऐकण्यासाठी आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मला या विचारमंचावर मला 2 मिनिटं मांडायला संधी दिली त्याबद्दल मी आपलं प्रयत्न म्हणजे मनापासून मी आभार मानतो आणि इथेच संपवतो. जय संविधान. धन्यवाद धनाजी सुरवसे साहेब, ओबीसी पॅन्थर. तुम्ही तुमचं मत व्यक्त करून ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आजच्या ह्या जाहीर प्रबोधन संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय मनोज महाले सर, छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र राज्य प्रभारी यांना विनंती करतो की त्यांनी डायसवरती येऊन 5 मिनिटांमध्ये त्यांचं मत व्यक्त करायचं आहे. ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्या कल्याणाकरता आयुष्य वेचलं, विचार दिले, त्या सर्व महामानवांना, महानायकांना सर्वप्रथम अभिवादन करतो. तथागत बुद्धापासून कालच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून हे जे विशेष प्रबोधन सत्र होतं, ही जी विशेष प्रबोधन सभा होते, या विशेष प्रबोधन सभेमध्ये एक अतिशय महत्वाचा विषय जो पहिल्या नंबरला आहे, तो विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यामागचे षडयंत्राचा पर्दाफाश. आणि मी छत्रपती क्रांती सेनेच्या प्रभारी या नात्याने त्याच विषयावरती फक्त बोलणार आहे. साथियो, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी जी आहे, या बदनामीच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला आपण बोलतोय त्या वेळेला आम्ही अलीकडच्या काळातल्या बदनामी ज्या झालेल्या आहेत, ज्या अगदी राम गणेश गडकरी पासून तर आता काल परवा त्याच्या नाटकातला किंवा छावा चित्रपट जो आला तिथपर्यंतची बदनामी, एवढा आम्ही मर्यादित होतो. छत्रपती संभाजी महाराजांची पहिली बदनामी जी आहे, ती पहिली बदनामी 1674ला जसा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी अण्णाजी दत्तो नावाच्या माणसाने पहिली बदनामी करायला सुरुवात केली. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पण काय, सावरकर सरांनी सांगितलं. अण्णाजी दत्तोला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचा प्रमुख मी असेल, अशी भावना त्याच्या मनात होती. आणि राज्याभिषेकाच्याच वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा देखील युवराज्याभिषेक जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणला. आणि तो घडवून आणल्यामुळे अण्णाजी दत्तोचं जे काही स्वप्न होतं शिवाजी महाराजांच्या नंतर राज्याचा प्रमुख बनायचं, ते स्वप्न त्याच दिवशी धुळीला मिळालं. आणि त्या दिवशी धुळीला मिळाल्यामुळे तो पहिला दिवस आहे जिथून संभाजी महाराजांची बदनामी सुरू. आणि बदनामी करत असताना पहिलं षडयंत्र काय केलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो आपण सर्वांनी पाहिलेला आहे, सर्वांच्या घरी तो फोटो आहे. तो जो फोटो राज्याभिषेकाचा आहे, त्या फोटोला संदर्भ जो आहे, त्यावेळेला राज्याभिषेकाला उपस्थित असलेला एक ब्रिटिश जो होता त्याचा संदर्भ घेऊन ते चित्र रेखाटण्यात आलं. आता त्यांनी त्या चित्रामध्ये संभाजी महाराज दाखवलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या बाजूच्या मंचावरती, बाजूच्या खुर्चीवरती संभाजी महाराज बसलेले आहेत, असं चित्र जे आहे ते आपल्याकडे आज अवेलेबल आहे. त्या ब्रिटिश जो काही व्यापारी होता त्याच्या संदर्भावरून काढण्यात आलेल्या चित्रामध्ये. परंतु राज्याभिषेकाच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला ब्राह्मणांनी लिहिलं त्या काळापासून जे शकावलीमध्ये नाही आहे, परमानंदाच्या काव्यात नाही आहे, आणि त्याच्यानंतर चिटणीसाची जी बकर आहे त्याच्यात देखील नाही आहे, संभाजी महाराजांचा उल्लेखच नाही राज्याभिषेकाच्या समारोहात. संभाजी महाराजांना तेव्हापासून लपवण्याचं षडयंत्र जे आहे हे अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांचे फक्त नावं सांगतो. हे कोण आहे तुम्हाला जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही, आणि जाहीरपणे सांगायची आवश्यकता जर असेल तर ब्राह्मण आहे. किती दिवसभर म्हणायला घाबरायचे, किती दिवस घाबरायचे. हे सगळेच्या सगळे ब्राह्मण 74ला पहिली बदनामी केली, त्याच्यानंतर दुसरी बदनामी 76ला, 1676ला पुन्हा हीच मंडळी अण्णाजी दत्तोच्याच नेतृत्वाचे सगळं कारस्थान त्यावेळेपासून चालू आहे. 1676ला पुन्हा एकदा
संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी, शिवाजी महाराजांवरती दबाव आणण्यासाठी, संभाजी महाराज हे स्त्री असक्त आहेत, संभाजी महाराज हे स्त्रियांचे भोगते आहेत, अशा प्रकारचा आरोप संभाजी महाराजांवर करण्याचं काम अण्णाजी दत्तोरच केलं 1674ला 76ला. त्या ठिकाणी दुसरी बदनामी सुरू झाली. त्याच्यात अजून एक हाईट ही केली आहे लिहिणाऱ्या लोकांनी, ज्यांच्या हातात लेखण्या होत्या त्यांनी हाईट ही केली आहे की शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्याचा राग येऊन संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवर वीज प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचं लिखाण जे आहे ते ब्राह्मणांनी त्यांच्या बकरीतून करून ठेवलेलं आहे. 1674च्या नंतर 1676च्या नंतर पुन्हा एकदा 1680ला जसं छत्रपती शिवरायांचं महानिर्वाण झालं, ज्या दिवशी छत्रपती शिवरायांवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळेला संभाजी महाराज उपस्थित नव्हते. संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत तो कार्यक्रम आटोपला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून संभाजी महाराज जे आहेत ते बापाच्या कार्याला पण आले नाहीत अशी अफवा पसरवली. संभाजी महाराजांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आकस आहे आणि म्हणून ते पोचले नाहीत, अशा प्रकारची अफवा रायगडच्या परिसरामध्ये पसरवली आणि सोयराबाई माय साहेबांवरती दबाव आणून सोयराबाई माय साहेबांच्या विषयी छत्रपती संभाजी राजे स्वतः सांगतात की सोयराबाई या स्फटिकाप्रमाणे शुद्ध आहेत. सोयराबाई स्फटिकाप्रमाणे शुद्ध आहेत. ब्राह्मणांनी लिखाण करताना सांगितलं की संभाजी महाराजांना पकडून देण्यात, संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात सोयराबाईचा हात होता, ब्राह्मण निष्कलंक होते, अशा पद्धतीचं लिखाण त्यांच्याच वंशजांनी केलेलं आहे. परंतु संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे. त्या सोयराबाईला ही गोष्ट मान्य नव्हती. सोयराबाई माहिती ही गोष्ट मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेला संभाजी महाराजांना राजा मानण्यासाठी नकार देत असलेल्या लोकांना त्यांनी दबाव आणला अण्णाजी दत्तोने की राजारामाचा राज्याभिषेक करूया. ज्यावेळेला सोयराबाई नाही म्हणाल्या त्यावेळेला अण्णाजी दत्तो म्हणाला की जर का असं नाही झालं तर कदाचित औरंगजेब रायगडावर हल्ला करेल, राजा जर नसला तर आपल्याला लढता येणार नाही, काय केलं पाहिजे असा दबाव, अशी भीती सोयराबाईच्या मनात निर्माण केली आणि राजा रामाचा त्या ठिकाणी मंचकारोहण करण्यात आलं. राजा रामाचं मंचकारोहण केल्याच्या नंतर संभाजी महाराजांना अटक करण्यात आली. याच मंडळीने हे मंडळी त्यावेळेपासून संभाजी महाराजांच्या पाठी लागले 1674 पासून 2025 पर्यंत. याचं मुख्य कारण असं आहे की हेच लोक जे आहेत या लोकांचं षडयंत्र आपल्या सर्वांच्या अगोदर 1674 पासून ओळखण्याचं काम जे आहे ते संभाजी महाराजांनी केलं. आणि नुसतंच ओळखलं नाही, षडयंत्र ओळखल्याच्या नंतर त्या षडयंत्रात सहभागी असलेल्या लोकांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम देखील संभाजी महाराजांनी केलं. हत्तीच्या पायाखाली दिल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी ज्या वेळेला अण्णाजी पंत असेल, रावजी सोमनाथ असेल, हिरोजी फर्जंद असतील, या सगळ्या लोकांना ज्या वेळेला हत्तीच्या पायाखाली दिलं जातीयो त्याचा बदला घेण्यासाठी बाळाजी आवजी चिटणीसला देखील हत्तीच्या पायाखाली दिलं. आणि संभाजी महाराजांवरची पहिली बकर जी आहे ती बाळाजी आवजी चिटणीसच्या कुटुंबातल्या माणसांनी 150 वर्षानंतर लिहिली. संभाजी महाराजांचा तत्कालीन इतिहास जो आहे त्याच्यात सगळ्यात जवळचं साधन जे आहे ते संभाजी महाराजांच्या हत्येच्या 150 वर्षाच्या नंतरचं आहे आणि ते लिहिलेलं आहे बाळाजी आवजी चिटणीसच्या कुटुंबातल्या माणसांना. चिटणीसची बकर दिला आपण आणि तिथून संभाजी महाराजांची बदनामी सुरू झाली. मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये राम गणेश गडकरी त्यांचाच वारसदार, सावरकर त्यांचाच वारसदार, भालजी पेंढारकर त्यांचाच वारसदार. मग या सगळ्या लोकांनी थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा अशा पद्धतीचे चित्रपट त्यावेळेला निर्माण करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी. आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी एवढ्या मोठ्या प्रमाणात या देशात चालू असताना एक विटंबना अशी आहे की ब्राह्मण आधी आमच्या महापुरुषाची बदनामी करतो. यांनी संभाजी महाराजांना मदिरा आणि मदिराक्षी याच्या कैफात बुडालेला संभाजी असं वर्णन ब्राह्मणांनी केलं आणि तेच ब्राह्मण आता संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात. 360 डिग्री बदलतात ब्राह्मण.
तेच ब्राह्मण ज्यांनी लिहून ठेवलंय संभाजी महाराज बाईल वेडा होते, संभाजी महाराज दारू द्यायचे, असा लिहिणारा माणूस त्यांच्या धर्माचा धर्मवीर. अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेला ब्राह्मणाला शक्य आहे, उद्या मला कधी कधी भीती वाटते ब्राह्मणाच्या फायद्याचं जर का म्हणजे त्यांना जर असं वाटलं येणाऱ्या काळात आमच्या विचाराचं काहीतरी घडणार आहे मोठं, आम्हाला पण धर्मवीर घोषित. त्याच्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर वेळ खूप झालेला आहे. साहेबांनाच आपण सगळेजण ऐकायला आलेलो आहेत. या छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आता काल परवाची एक घटना, फक्त जे महाबोधी विहार आंदोलनाची जी काही आंदोलन जे त्या ठिकाणी चालू आहे, त्या आंदोलनात काल परवा महाबोधी विहाराच्या आतमध्ये घुसून ब्राह्मण आतंकवाद्यांनी जय श्रीरामचे नारे दिले. कालची मला वाटतं 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. 2 दिवसापूर्वी ब्राह्मण आतंकवाद्यांनी महाबोधी विहाराच्या मुख्य जे काही विहार आहे त्या विहारात घुसून जय श्रीरामचे नारे दिले. तुम्ही मला परमिशन देणार नाही मला माहित आहे, पण तरी मी सांगतो एक गोष्ट, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि छत्रपती क्रांती सेनेचा कॉमन कार्यक्रम आणि छत्रपती क्रांती सेनेचा प्रभारी या नात्याने मी एक विनंती करतोय बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या लोकांना, ते आमच्या इथं घुसले ना, आमच्या गावात एकच घर आहे, छत्रपती क्रांती सेनेला जबाबदारी द्या. बुद्धिस्ट इंटरनॅशनल लोक तुम्हाला बुद्धाचा वारसा आहे, तुम्ही तथागताचे वारसदार, तुमच्या मनात करुणा, तुम्ही कसं त्यांच्या घरात घुसणार, ते तर तुमच्या घरात घुसून जय श्रीराम बोलून गेले, तुमच्या मनात करुणा आहे. आमचं तसं काय नाही आहे, आम्हाला तलवारीचा वारसा आहे, आमच्या गावात एकच घर आहे प्रत्येक गावात. जर हे काम त्यांनी तिथं बंद केलं नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या ब्राह्मणाच्या घरात छत्रपती क्रांती सेनेचे लोक भेट द्यायला जातील, जास्त काय करणार नाही, फक्त भेटून येऊ त्यांना, एवढंच या ठिकाणी छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं सांगतो. आपण सर्वांनी मला ऐकलं, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मुरलीवास. धन्यवाद मनोज महाले सर. यानंतर एक सूचना आहे, या कार्यक्रमानिमित्त ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जन आंदोलन निधी आणलेला आहे ते जन आंदोलन निधी स्टेजच्या बाजूला गणेश देशमुख सर आहेत त्यांच्याकडे जमा करायची आहे. आणि यानंतर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय इंजिनियर अमित नरवाडे साहेब, आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेटर नवी दिल्ली, यांना विनंती आहे की त्यांनी विषयाच्या अनुषंगाने त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून संयुक्त स्वरूपाचा हा जो कार्यक्रम विशेष प्रबोधन संमेलन वैशाख त्रिगुण पौर्णिमा आणि 14 तारखेला म्हणजे 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव संपन्न झाला, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मंचावरील सर्व मान्यवरांना अधिक वेळ न घेता मी अतिशय कमी वेळामध्ये, कारण की आपल्या सर्वांना साहेबांना ऐकायचं आहे म्हणून या जयंतीच्या सर्व महापुरुषांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा जो कार्यक्रम ज्या विशेष 3-4 विषयाला घेऊन लावलेला आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यामागचं षडयंत्र काय आहे, का महापुरुषांच्या बदनामा केल्या जातात आणि विशेष करून संभाजी महाराजांची आणि छत्रपती घराण्याची का बदनामी केली जाते, या मागचं षडयंत्र समाजाला उजागर करून सांगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा विषय लावलेला आहे. आणि दुसरा एक विषय यालाच संलग्न विषय जो लावलेला आहे की 1947 तथाकथित आझादी मिळाल्यानंतर महाबोधी महाविहाराचा म्हणजे बोधगया मंदिर अधिनियम 1949 1947च्या आझादी नंतर हा कायदा बनला गेला
आणि असा बनवून तो हेतुपुरस्कर ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण करण्याचा हा डाव होता. हा सुद्धा विषय या ठिकाणी आहे. या विषयामध्ये शेवटचा विषय असा आहे, जास्त महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला रंगून या ठिकाणी भाषण केलं होतं की बौद्ध धर्माचा विकास, वाढ आणि विस्तार या देशामध्ये जर करायचं असेल तर काही प्रिकॉशन सांगितले आणि त्या प्रिकॉशन मधलं एक महत्वाचं प्रिकॉशन बाबासाहेबांनी सांगितलं, द डेंजर टू द बुद्धिझम इज नॉट एक्झिस्ट फ्रॉम द मुस्लिम बट इट इज फ्रॉम द ब्राह्मणिझम. बाबासाहेब असं म्हणतात की आज इस्लाम से बुद्ध धर्म को कोई खतरा नहीं, लेकिन वो ब्राह्मणों से जरूर है, क्योंकि ब्राह्मण बुद्ध धर्म का सबसे ताकतवर विरोधी है. हा एक विषय लावलेला आहे. साथियों, महाबोधीचे आंदोलन सुरू असताना सर्व जिल्ह्यांमध्ये आपापल्या परिणाम प्रत्येक संघटन निदर्शनं आणि रॅल्या करत होतं आणि त्या निदर्शन रॅलीमध्ये आम्ही सुद्धा सामील होत होतो. त्या रॅलीमध्ये मला बोलावलं होतं, आपल्या संघटनेच्या लोकांना बोलावलं, आम्ही बसलेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी मोठी रॅली निघणार आहे असं संबोधन वक्ता करत होता. आणि तो वक्ता कार्यकर्त्यांना आणि सगळ्या उपस्थितांना सांगतो की हे बघा, आपण रॅली काढत असताना ब्राह्मणवादाच्या विरोधात घोषणा दिल्या तर चालतील, पण ब्राह्मणाच्या विरोधात काही बोललं नाही पाहिजे. ब्राह्मणवादाच्या विरोधात बोला, तुम्ही महापुरुषांच्या घोषणा द्या, पण ब्राह्मणांच्या विरोधात बोलू नका. आणि तो जे बोलत होता त्याचं उंगली निर्देश माझ्याकडे होतं. मी म्हंटल ठीक आहे, मग माझी वेळ आली, मी स्टेजवर आलो आणि मी म्हंटल मलाही बोलायचं आहे. मी त्याला म्हंटल की एक आहे ब्राह्मण आणि एक आहे ब्राह्मणवाद. जर या मंचकावर, जर या देशामध्ये दोन विचारधारा कार्यरत आहेत, एक विचारधारा ब्राह्मणवादी आहे जी असमानता आणि अस्पृश्यता, जातीयवाद, वर्णवाद, महिलांचं अलगीकरण, आदिवासींचं अलगीकरण आणि महिलांची दासता थोपवण्याचं जर काम करत आहे, अशी एक विचारधारा आहे. ती विचारधारा आहे ब्राह्मणवाद. आणि दुसरी एक त्याच्या विरोधात एक विचारधारा आहे ज्याला फुले शाहू आंबेडकर विचारधारा आपण म्हणतो. ती फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही समतेवर आधारित आहे, समानतेवर आधारित आहे, स्वातंत्र्यावर आणि बंधुतेवर आधारित आहे. मी त्यांना असं म्हटलं की माझा असा प्रश्न आहे की जर आम्ही ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये स्पष्टपणे या मंचावरून बोलत असू, तर RSSच्या मीटिंग मध्ये गुप्तपणे ब्राह्मणांच्या विरोधात काम करणाऱ्या दुसरं जेव्हा संघटनेचा आणि विचारधारेचा उहापोह केला जात असेल, तेव्हा ती लोक आंबेडकरवादाचं नाव घेत असतील. मग तिथे जर आंबेडकरवादाचं नाव घेतलं जात असेल तर त्यांच्या कार्यकर्त्याने जर असं म्हटलं की हे बघा, आमचा विरोध आंबेडकरवादाला आहे, आंबेडकराला नाही. मी त्याला म्हटलं की आंबेडकरवादामधून जर आंबेडकर मायनस केला तर काय शिल्लक राहतं? आंबेडकरवादामधून आंबेडकर मायनस केला तर ती विचारधारा काय शिल्लक राहते? तसंच ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणवादातून ब्राह्मण मायनस केला तर काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपण स्पष्टपणे ज्या विचारधारेचं काम करतो त्या ठिकाणी आपल्याला शत्रू सुद्धा स्पष्टपणे निर्धारित असला पाहिजे. साथियो, मी खूप वेळ नाही घेत, मला हे सांगायचं आहे की देशामध्ये वातावरण बहुजनांच्या बाजूने तयार होत आहे आणि एका बाजूला महापुरुषांच्या बदनामीचं षडयंत्र केलं जात आहे आणि विशेष करून छत्रपती घराण्याची बदनामी करण्याचं आमच्या छत्रपती क्रांती सेनेच्या राज्याच्या प्रभाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आणि संभाजी महाराजांची बदनामी, संभाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर तेव्हापासूनच संभाजी महाराजांच्या बदनामीचं कारस्थान सुरू झालं. पण संभाजी महाराजांच्या बदनामीचं कारस्थान का सुरू झालं? संभाजी महाराजांच्या आणि भोसले घराण्याची बदनामी का करण्यात येते आणि सरसकट करणारे लोक हे कोण आहेत? RC मजुमदार पासून ते पार इकडे सावरकरापर्यंत सगळेच्या सगळे एकजात कसे काय असू शकतात? एकाच जातीचे ब्राह्मण महाराजांची आणि भोसले घराण्याची आणि छत्रपती
घराण्याची बदनामी का करतात याचं जेव्हा संशोधन करत होतो तेव्हा असं समजलं की छत्रपती घराणं हे या बुद्धिझमचा वारसा सांगणारं घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा थेट नागवंशी बौद्ध धम्माशी जाऊन मिळतो आणि ह्या 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये सावरकर काय सांगतो, सावरकरानं 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये 6 इतिहासातले प्रमुख लोक निवडले आणि त्या प्रमुख लोकांमध्ये पहिला सर्वात जे पान अर्पण केलेलं आहे ते चाणक्याला केलं, जे चाणक्य पात्र इतिहासामध्ये अस्तित्वातच नाही. आर्किओलॉजिकल आधारावर हे प्रमाणित झालेलं आहे की चाणक्य नावाचा कुणी फॅक्टर आणि कॅरेक्टरच अस्तित्वात नव्हतं. त्या कॅरेक्टरला सावरकरानं पहिलं पान अर्पण केलं. सावरकराला पेशवाईचा एवढा पुळका होता की त्यानं पेशव्याला, बाजीराव पेशव्याला 6 सोनेरी पानातलं एक पान अर्पण केलं. पण सावरकराची लेखणी झिजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना 6 सोनेरी पानातलं एकही पान अर्पण तर करायचं सोडाच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची त्या पुस्तकामध्ये बदनामी केली. एवढंच नाही, त्या पुस्तकामध्ये सर्वात जास्त बदनामी जर कुणाची केली असेल तर ती बौद्ध सम्राट अशोकाची बदनामी केली. त्याच्यामध्ये त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्त बौद्ध धम्माचा सावरकरानं आणि त्यांच्या पिळावळीने सर्वात जास्त अपमान केला. सावरकर वैदिकांना राष्ट्राभिमानी म्हणतो आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोही म्हणतो त्या पुस्तकामध्ये. ज्या बौद्धांनी या देशाला तथागत बुद्धाचा वारसा दिला, ज्या देशामध्ये आजही तथागताच्या नावाशिवाय या देशाचं अस्तित्व नाहीये, त्या तथागताच्या बौद्ध राष्ट्राला आणि बौद्ध लोकांना सावरकरानं वैदिकांचा स्वराष्ट्राभिमान आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोह या मथळ्याखाली, या टायटल खाली बौद्धांची बदनामी केली. मी तुम्हाला काय सांगत आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सावरकर आणि सावरकराच्या नंतरचे सर्व लोक का करत आहेत, तर त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालकाचा मालसा हा सम्राट अशोक आणि तथागत बुद्धाशी आहे. मी फार डीप मध्ये जात नाही, कारण की त्याने इतक्या भयंकर खालच्या स्वरूपाची आमच्या सरांनी सांगितलं, महाले सरांनी, की अतिशय भयंकर स्वरूपाची बदनामी केली. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली म्हणणं आणि संभाजी महाराजांना मदिरा आणि मदिराक्षीचा बुडून गेलेला व्यक्ती म्हणणं. मी एक उदाहरण देऊ इच्छितो. संभाजी महाराजांचं जे पुस्तक आहे, सर्वात मोठा बुधभूषण नावाचा जो ग्रंथ लिहिला, तो बुध हा, मी पाली आणि बुद्धिस्ट स्टडीजचा स्टुडंट या नात्यानं तुम्हाला सांगतो, बुध हा प्रॉपर पाली शब्द आहे, हा संस्कृत शब्द नाही. बुध हा पाली शब्द आहे आणि या पाली शब्दाचा उपयोग संस्कृत ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी केलाय आणि बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी दुसरं प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये संभाजी महाराजांनी राज्य कसा असावा या संदर्भानं विवेचन केलंय आणि संभाजी महाराजांनी राजाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले की राजा दारू पिणारा नसावा, राजा व्यभिचारी नसावा, राजा कल्याणकारी असावा, राजानं धर्मावर राज्य करावं. साथियो, ह्याचा रेफरन्स दिघनिकायामधल्या त्रिपिटकातील दिघनिकायामध्ये दसराज धर्म आहे. कदाचित इथे स्टुडंट कुणी असेल तर समजेल. त्याच्यामध्ये तथागतांनी अग्गन्न सुत्त आणि चक्रवर्ती सिंहनाद सुत्त या सुत्तामध्ये तथागतांनी प्रतिपादित केलेला सर्वात महत्वाचा राजाचा धर्म म्हणजे त्याला दसराज धर्म आणि त्या 10 कॅरेक्टरिस्टिक तथागतांनी सांगितल्या, त्या 10चे 10 कॅरेक्टर संभाजी महाराजांनी बुधभूषण मध्ये टाकलेले आहे.
ज्या राजा दारू पिणारा नसावा, व्यभिचारी नसावा असं ग्रंथ लिहून घोषित केलं, त्याच राजाला यांनी बदफैली ठरवलं. इतके बदमाश आणि हलकट स्वरूपाचे ही लोक आहेत. संभाजी महाराजांचा वारसा एवढंच नाही साथियो. आम्हाला वाटतं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज केवळ बौद्ध धम्माचा वारसा चालवत होते असं नाही. शहाजी महाराजांना सुद्धा बौद्ध धम्माचा वारसा आहे. मी अतिशय शॉर्ट मध्ये घेतो. संभाजी महाराजांना म्हणजे शिवाजी महाराजांना पुण्याचा परगणा सांभाळण्यासाठी शहाजी महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज दिला आणि एक राजमुद्रा दिली. ती राजमुद्रा काय आहे एवढं सांगून मी थांबतो. ती राजमुद्रा काय सांगते? प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवसय्या मुद्रा भद्राय राजते. काय म्हणतात शहाजी महाराजांनी हे लिहून घेतलं. त्यांनी सांगितलं हे लिहा आणि त्याच्यात लिहिलं प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे दररोज वृद्धी होत जाणारा आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण रूप धारण करणारा चंद्राला जसं विश्ववंदन करतं. साथियो, चंद्राला परिपूर्ण झालेल्या चंद्राला वंदन करणं ही बौद्ध परंपरा आहे, हे ब्राह्मणी परंपरा नाहीये. ब्राह्मणांच्या कोणत्याही साहित्यामध्ये चंद्राला वंदन करण्याची परंपराच नाहीये. चंद्र, सूर्य, नद्या, नाले, वृक्ष, नाग, साप या सर्वांची पूजा करण्याची प्रक्रिया आणि परंपरा ही बौद्ध परंपरा आहे. आणि प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर त्याचं वंदन करणं ही परंपरा जर संभाजी महाराजांचे आजोबा शहाजी महाराजांना माहित आहे, याचा अर्थ असा आहे की शहाजी महाराजांच्या सुद्धा विचारावर बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा आहे. आणि जेव्हा आम्ही हे मी माझ्या युट्यूब चॅनलवर या संदर्भाने चर्चा केली, एका बदमाश ब्राह्मणानं असं लिहिलं, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तर सांगा म्हणे की संविधान लिहिल्यानंतर या देशामध्ये महाराई यायला पाहिजे होती, ती का नाही आली? किती यांच्या पोटात दुखतं बघा. आम्ही एक विषय चालवला होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनानंतर या देशामध्ये पेशवाई आली. खरं तर काय यायला पाहिजे होतं, जर शिवाजी महाराजांचा विरोधक हा जर मोगल होता तर मोगलाई यायला पाहिजे होती. मोगलाई न येता पायपोस अधिकारी ब्राह्मण पेशवे राजे कसे झाले या विषयावर आम्ही चिंतन केलं, लोकांमध्ये जागृती केली आणि त्या जागृतीला थांबवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फडणवीसनं एकबोटेनं आणि मनोहर भिडेनं भीमा कोरेगाव घडवलं, तरी सुद्धा आमच्या लोकांना जाग येईना. आणि म्हणून हे सातत्यानं प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे. मी खूप जास्त वेळ नाही घेत. मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. महाबोधी महाविहार अधिनियम जो आहे साथियो, हा अधिनियम सरांनी सांगितलं की काल परवा त्या विहारामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात आली. आणि आम्ही लोक आता ओरडायला लागलो की आम्ही त्यांच्याकडे कारवाई करू. आपल्याला त्यांनी कोणताही अधिकार ठेवला नाही सर. त्यांनी काय सांगितलं माहितीये, तेवढं सांगतो आणि थांबतो. त्यांनी जो बीटीओ ऍक्ट बनवला त्या ऍक्ट मध्ये हा ऍक्ट आहे, ती जी पूजा करण्याचं, ती पिंडपात आणि शिवलिंगाची पूजा करण्याचं ह्या ऍक्ट मध्ये क्लिअर कट त्यांनी 1949लाच पास करून घेतलं. त्या ऍक्ट मध्ये काय म्हणतात तेवढं सांगतो. द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द वर्शिप at the temple and pindapatas, that is offering of the pindas on the temple land is permitted. पुढे एक गोष्ट त्यांनी असं सांगितलं की काय केलं पाहिजे या ऍक्टच्या नुसार, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन दिस ऍक्ट or in the rule framed thereunder, Hindus and Buddhists of all sects shall have access to the temple and the temple land
फॉर द पर्पज ऑफ वर्शिप अँड पिंडदानास. हिंदूंच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या पूजा अर्चेसाठी हे टेम्पल मोकाट आहे हे 1949 सांगितलं. परंतु या ऍक्ट मध्ये किती शहाणे लोक असतील तेव्हा त्यांनी हे का नाही सांगितलं की बौद्ध परंपरा हा सुद्धा शब्द टाका, जेणेकरून बौद्धांच्या परंपरा ह्या सुद्धा तिथे परफॉर्म होतील. 1949 आज आपण जर बोंबलत असू की ते तिथे जाऊन पूजा अर्चा करत आहेत, ते तर 1949च्या कायद्यानुसार त्यांनी लिहून घेतलंय. आम्हाला जर हे काही करायचं असेल तर 1949 हटवायचं असेल तर हे धार्मिक लढाई नाही, ही राजकीय आणि सामाजिक लढाई आहे. आणि हे सोशो पॉलिटिकल आंदोलन जोपर्यंत आम्ही घराघरात पोहोचवत नाही तोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणं शक्य नाही. अतिशय थोडक्यामध्ये या ठिकाणी मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद नरवाडे सर. यानंतर ह्या कार्यक्रमानिमित्त ज्या ज्या लोकांनी जनआंदोलन दिलेले आहे त्यांचं मी नाव घेतो. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. आणि जनआंदोलन निधी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेब तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्याकडे द्यायचं आहे. माननीय रमेश गौतम काका यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्त 5,000 रुपये जनआंदोलन निधी घोषित केलेला आहे. त्यांनी इथे येऊन ते मेश्राम साहेबांना द्यायचं आहे. यानंतर भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक महासचिव संजय ढिलपे सर यांनी त्यांच्या लग्नानिमित्त लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 500 रुपयाचा जनआंदोलन निधी घोषित केलेला आहे. त्यानंतर सोनिया पवार तांबे मॅडम यांच्याकडून 500 रुपये जनआंदोलन निधी त्यांनी घोषित केलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी येऊन मेश्राम साहेबांना द्यायचा आहे. यानंतर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नवी मुंबईचे अध्यक्ष सैफान नदाब यांनी सुद्धा 500 रुपये जनआंदोलन निधी दिलेला आहे. ते सोनवणे साहेब हे साहेबांना देतील. ह्यानंतरचा ह्या कार्यक्रमानिमित्तीचा जो जनआंदोलन निधी आहे त्याची घोषणा करण्यासाठी मी गणेश देशमुख छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी जनआंदोलन निधीची घोषणा करायची आहे. साथीओ सर्वांना जय निवासी, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. आज या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांती सेना तसेच राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून जाहीर प्रबोधनाचं आयोजित केलं. त्याची अध्यक्षता माननीय वामन मेश्राम साहेबांनी केली. आज भारत मुक्ती मोर्चा बामसेब आणि माननीय वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला या गुलामीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रभरामध्ये हे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यामधून राष्ट्रव्यापी जनआंदोलन निधी म्हणून ₹1 लाख या ठिकाणी माननीय वामन मेश्राम साहेबांच्या हस्ते हातामध्ये संघटनेला देण्यासाठी मी या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी अमित नरवाडे सर, विशाल फडगणे, सिद्धार्थ बर्वे, जीबी जाधव, दिलीप कांबळे, समाधान पाठाडे, दीपक गमरे, गौतम वाघचौरे, सुनेना हंडोरे मॅडम, गजानन डवरे तसेच प्रेमनाथ लोखंडे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की ₹1 लाख जनआंदोलन निधी माननीय वामन मेश्राम साहेबांच्या यांच्याकडे सुपूर्द करावी. या कार्यक्रमानिमित्त 1 लाख रुपयाचा जनआंदोलन निधी वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांना देण्यात येत आहे. धन्यवाद. त्यानंतर तुम्ही सर्व ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहात ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जनआंदोलनाचे प्रवर्तक मान्यवर वामन मेश्राम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी
अध्यक्षीय भाषण करून मार्गदर्शन करायचं आहे. हेलो साथियों, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि छत्रपती क्रांती सेना व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून आज जे जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या जाहीर प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये जे विषय चर्चा करण्यासाठी ठरवण्यात आलेले आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने काही बाबी मी आपल्या समोर मांडू इच्छितो. पहिला विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यामागील षड्यंत्राचा पर्दाफाश. 47 को तथाकथित आजादी के बाद ब्राह्मणों का भारत पर नियंत्रण हुआ और उसके बाद 49 में बोध गया मंदिर अधिनियम 49 पीटीएमसी एक्ट कानून बनाकर ब्राह्मणों का कब्जा कराया गया, एक गंभीर चिंता. नागवंशी मूल निवासी बहुजन समाज का राष्ट्रव्यापी संगठन निर्माण किए बगैर महापुरुषों की विरासत को बचाना संभव नहीं है, एक पंथा. आज इस्लाम से बुद्ध धर्म को कोई खतरा नहीं है, लेकिन ब्राह्मणों से है. ब्राह्मण बुद्ध धर्म का सबसे ताकतवर विरोधी है. रंगून में 1954 में ये बाबा साहब अम्बेडकर ने कहा. साथियों, ये जो विषय रखे गए हैं, उन विषयों के संबंध में कुछ बातें मैं आप लोगों के सामने रखना चाहता हूं. सबसे पहले तो हम लोगों का राष्ट्रव्यापी आंदोलन होना चाहिए. अगर हम अपनी कोई बात करना चाहते हैं, अगर हम अपनी विचारधारा का प्रचार प्रसार करना चाहते हैं, तो हमारा राष्ट्रीय स्तर का संगठन होना चाहिए. अन्यथा हम लोग केवल चर्चा करते रहेंगे और चर्चा करके फिर चले जाएंगे. इससे हमारा मकसद, हमारा उद्देश्य पूरा नहीं हो सकता. कार्यक्रम के पहले और कार्यक्रम होने के बाद डेली निरंतर उस विचार को समाज में प्रचारित और प्रस्तापित करने का कार्य होना चाहिए. यदि ऐसा हम नहीं करते हैं तो हम अपने मकसद में सफल नहीं हो सकते. 1848 से लेकर 1956 तक अगर आप गिनती करो तो आपको पता चलेगा 108 साल का संघर्ष है. छोटा मोटा संघर्ष नहीं है. 108 साल का संघर्ष करने के बाद हम लोगों को इस देश में संविधान लागू करने का अवसर प्राप्त हुआ और संविधान में कुछ बातें हम लोगों के फेवर में है. संविधान का जो मूल है, संविधान का मूल है ऑब्जेक्टिव, जो संविधान का उद्देश्य है समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित समाज और राष्ट्र का निर्माण करना.
अगर इस चतुसूत्री पर समाज और राष्ट्र का निर्माण करने का काम है तो निश्चित रूप से जो ब्राह्मणवादी लोग हैं उन्होंने वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासियों का सेग्रीगेशन, महिलाओं की दास्ता, शूद्रत्व ओबीसी के ऊपर थोपा जाना, ये तमाम बातें समाज के नाम पर बरकरार है और इसको संविधान लागू होने के बाद भी ब्राह्मण लोग इसका प्रचार प्रसार करने में लगे हुए हैं। ये प्रचार प्रसार करना संविधान के खिलाफ है। वर्ण व्यवस्था का प्रचार प्रसार करना संविधान के खिलाफ है, मगर वो इसमें लगे हुए हैं, वो ऐसा कर रहे हैं। संविधान ने इसका समर्थन नहीं किया। आप लोगों को सुनकर हैरानी होगी कि 1875 को नेशनल कांग्रेस की स्थापना चटर्जी, मुखर्जी, बनर्जी, गोखले, तिलक, आगरकर इन ब्राह्मणों ने की और वहां से तथाकथित आजादी का आंदोलन चलाया गया। और ये आजादी का आंदोलन चलाने के बाद में 15 अगस्त 47 को जो आजादी मिली, उस आजादी में एक ब्राह्मण को देश का प्रधानमंत्री बनाया गया, पंडित जवाहरलाल नेहरू को। और उसके बारे में प्रचार किया जाता है कि वो समाजवादी थे, आधुनिक भारत के निर्माता थे। ऐसा उनके बारे में प्रचार किया जाता है, मगर जवाहरलाल नेहरू ने आजाद भारत में वर्ण धर्म को लागू करने का काम किया और उन्होंने राष्ट्रीय कांग्रेस जो है ये ब्राह्मणों का संगठन बनाकर रखा। उसका सबूत क्या है? उसका सबूत है 1952 को प्रथम लोकसभा का जब चुनाव हुआ तो इस चुनाव में जवाहरलाल नेहरू ने 60% टिकटें अकेले ब्राह्मणों को दी। कांग्रेस के द्वारा 3.5% ब्राह्मणों को 60% टिकटें दी और 47% ब्राह्मण चुनवा कर लाए। और चुनवा कर लाने के बाद आजाद भारत में ब्राह्मणों का राज स्थापित किया। ये सारे आंकड़े चुनाव आयोग के दफ्तर में आज भी उपलब्ध है। ये आंकड़े इस बात का दस्तावेजी सबूत है। समाजवाद नेहरू के साथ जो शब्द जोड़ा जाता है वो ब्राह्मणवाद पर पर्दा डालने के लिए जोड़ा जाता है। अमल में लाने का काम जवाहरलाल नेहरू ने ब्राह्मणवाद पर अमल किया, मगर उस पर पर्दा डालने के लिए समाजवाद शब्द को जवाहरलाल नेहरू के साथ जोड़ा गया। ये बात ठीक से हम लोगों को समझना होगा, क्योंकि जवाहरलाल नेहरू इस बात को समझते थे कि 3.5% ब्राह्मणों के वोटों के आधार पर ब्राह्मण चुनाव के द्वारा ब्राह्मण राज स्थापित नहीं कर सकते। इसलिए उन्होंने सभी लोगों को जो वोट का अधिकार, एडल्ट फ्रेंचाइज लागू हुआ, प्रौढ़ मताधिकार लागू हुआ। ये जो प्रौढ़ मताधिकार है ये हर 21 साल के व्यक्ति को और बाद में 18 साल के व्यक्ति को हुआ। इसकी वजह से बाबा साहब अम्बेडकर ऐसा मानते थे कि इस देश में बहुजन समाज का
राज आ सकता है। बहुजन समाज का क्या मतलब है? बहुजन समाज का मतलब है एससी, एसटी, ओबीसी, इन तीनों की संख्या मिलकर संख्या होती है 74.5%। तो जो अंबेडकरवादी लोग हैं उन लोगों को ये समझना होगा कि बाबा साहब अंबेडकर आजाद भारत में हमारे लोग शासन करती जमात होंगे तो क्या एक जाति के वोट के आधार पर कह रहे थे? क्या बाबा साहब अंबेडकर को कैलकुलेशन नहीं आता था? तो अर्थशास्त्र में डीएससी थे, तो कैलकुलेशन तो हम लोगों से ज्यादा आता था उनको। तो इसलिए जैसा हम लोग सोचते हैं वैसा बाबा साहब अंबेडकर नहीं सोचते थे। जैसा बाबा साहब अंबेडकर सोचते थे उसको हमको समझना होगा और आज के तारीख में उस पर अमल करना होगा। और इस बात को अमल करने के लिए ही हमने पढ़े लिखे लोगों का बामसेब का राष्ट्रीय स्तर का संगठन बनाया। मैं उम्र के 19 साल से ये काम कर रहा हूं। आज मेरी उम्र जो है 67 साल है, तो राउंड अबाउट 50 साल हो गए इस बात का प्रचार करते करते। और देश में 36 स्टेट है, 36 में से 32 राज्यों में हमने संगठन बनाया, 625 जिलों में संगठन बनाया। और ऐसा कोई संगठन हमारे बहुजन समाज में नहीं है। आज 1 जुलाई को ओबीसी की जाति आधारित गिनती के लिए भारत बंद की सारे देश भर में तैयारी कर रहे हैं। ये हम लोग कई दिनों से तैयारी कर रहे हैं। तो कुछ लोग ना समझ लोग ऐसा कहते हैं, इससे क्या होगा? मोदी को पूछो ना क्या होगा। उसने तो ओबीसी की जाति आधारित गिनती का ऐलान कर दिया। तो हमारे जो हल्के दिमाग के लोग हैं, जिनको बददिमाग लोग हैं, उनको समझ में नहीं आता। मोदी तो ये काम जब पहली बार प्रधानमंत्री बने थे उसी समय करना चाहिए था, ऐसा तो किया नहीं। ये जो भारत बंद का ऐलान हमने किया, ओबीसी की जाति आधारित गिनती करने के लिए किया, ओबीसी के लोगों के बीच में जाकर हम लोग काम कर रहे हैं, तो ओबीसी का हम लोगों को साथ सहयोग और समर्थन नहीं मिलना चाहिए। इसके लिए मोदी ने ये काम किया, या ये कहा जा सकता है आरएसएस के लोगों ने मोदी से ये काम करवाया। क्योंकि मोदी जो है इज नॉट ए रियल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया। मोदी जो है वो नॉमिनेटेड प्राइम मिनिस्टर है, एंड नॉमिनेटेड बाय ब्राह्मण्स, नॉट ओनली ब्राह्मण बट आरएसएस ब्राह्मण्स। आरएसएस के ब्राह्मणों के द्वारा नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री पद के लिए नॉमिनेट किया हुआ है। चुनाव बाद में हुआ, नॉमिनेट पहले हुआ। अगर आप लोग खबरें पढ़ते हो, अगर आप लोगों को खबरों का कोई अर्थ समझ में आता है, तो आपको ये समझ में आना चाहिए कि नरेंद्र मोदी जो है वो नॉमिनेटेड प्राइम मिनिस्टर है, आरएसएस के ब्राह्मणों के द्वारा नॉमिनेटेड है। अगर नरेंद्र मोदी ओबीसी है और वो प्रधानमंत्री है और प्रधानमंत्री के ही नियंत्रण में गिनती करने का अधिकार है, तो 11 साल से ज्यादा समय हो गया, नरेंद्र मोदी ने यह फैसला क्यों नहीं लिया? ये निर्णय नरेंद्र मोदी ने क्यों नहीं लिया? नरेंद्र मोदी को पहली ही बार करना चाहिए था, नहीं किया। अभी हमने भारत बंद का ऐलान किया, पर्टिकुलरली ओबीसी के लिए किया। हम जानते थे कि नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री पद क्यों मिला, तो हमने ओबीसी की जाति आधारित गिनती का मुद्दा राष्ट्रीय मुद्दा बनाया।
2010 में हमने रेजोल्यूशन पास किया है जयपुर के राष्ट्रीय अधिवेशन 2010, अभी 2025 चल रहा है और फिर इसको लेकर सारे देश भर में जागरण अभियान चलाया और जब इसमें ये इशू बनता हुआ दिखाई दिया तब जाकर ओबीसी की जातीय आधारित गिनती का ऐलान किया। करेगा कि नहीं करेगा ये इसकी गारंटी नहीं है। गारंटी क्यों नहीं है? क्योंकि केवल ऐलान किया, कार्यक्रम की तो कोई घोषणा की नहीं। नरेंद्र मोदी ने ओबीसी की जातीय आधारित गिनती फला तारीख से शुरू होगी ऐसा कुछ नहीं कहा। दूसरा, वो गिनती करने का तरीका फला फला होगा। तीसरा, इतने दिन में, इतने महीने में वो गिनती पूरी की जाएगी। चौथा, गिनती करने के बाद सारे के सारे आंकड़े सार्वजनिक कर दिए जाएंगे। कुछ भी नहीं कहा। इसका मतलब यह है कि हमारा जो भारत बंद का कार्यक्रम है केवल ओबीसी के लोग साथ सहयोग और समर्थन ना करें केवल इसलिए है। इसलिए मैं ओबीसी के लोगों को यह कहना चाहता हूं कि अगर आपकी वास्तविक गिनती होनी चाहिए और आप लोगों को संख्या के अनुपात में अधिकार मिलना चाहिए तो आपको गिनती पर भी आग्रह करना चाहिए और बार बार आग्रह करना चाहिए और उसके साथ साथ दूसरे भी अधिकार उपलब्ध हो इसके लिए भी आग्रह करना चाहिए। इसके लिए हम लोग इस आंदोलन को बरकरार रखेंगे। हम इस आंदोलन को पीछे नहीं लेंगे, ये जारी रखा जाएगा। इसलिए साथियों, ये आंदोलन हमने जारी रखा हुआ है, हम इस आंदोलन को पीछे लेने वाले नहीं है। और दूसरी बात, ये 1 तारीख को भारत बंद होने के बाद भी ये लोग मान लेंगे ऐसा नहीं कहा जा सकता। इसलिए हम लोगों ने कार्यक्रम बनाया 2030 तक 6.5 लाख गांव है, 6 लाख गांवों में हमारा संगठन निर्माण करेंगे। 15 लाख बूथ है, 15 लाख बूथों में संगठन का निर्माण करेंगे। एक बूथ कम से कम एक कार्यकर्ता, एक बूथ कम से कम एक कार्यकर्ता एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी का। और फिर क्रमबद्ध तरीके से ये आंदोलन 6000 जाति के टुकड़ों में जिनको बांटा गया है, ये बांटने का काम ब्राह्मणों ने किया। इनको गुलाम बनाए रखने के लिए ब्राह्मणों ने 6000 जाति के टुकड़ों में मूल निवासी बहुजनों को बांटा। आज बदमाशी क्या कर रहे हैं? ये मूल निवासी बहुजनों को पहले बांटकर शोषण किया, आज हिंदू कहकर शोषण कर रहे हैं। पहले बांटकर किया, अब सारे लोगों को हिंदू के नाम पर इकट्ठा करने का पूछा जा सकता है। जो हिंदू नाम का धर्म है उसके धर्म ग्रंथों का नाम क्या है? वेद, श्रुति, स्मृति, पुराण, रामायण, महाभारत, गीता। क्योंकि ये सारे धर्म ग्रंथ वर्ण धर्म का समर्थन करते हैं और वर्ण धर्म का समर्थन इसलिए करते हैं क्योंकि वर्ण धर्म ही ब्राह्मणों को सबके ऊपर रखता है। ये बात आप लोगों को समझ में आना चाहिए। वर्ण धर्म जो है वो ब्राह्मण लोगों को, ये वर्ण धर्म है, ये ऐसा नहीं है वर्ण धर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ऐसा नहीं है। ये ऐसा वर्टिकल है, सबसे ऊपर ब्राह्मण है, फिर क्षत्रिय, फिर वैश्य, शूद्र है। और जो शेड्यूल कास्ट अछूत है वो तो वर्ण व्यवस्था में ही नहीं है, वो वर्ण बाह्य है। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, नॉमिनिक टाइप, ये तो वर्ण व्यवस्था के अधीन ही नहीं है, तो बाहर है। तो ये जो वर्ण व्यवस्था के अधीन जो शूद्र है
ये शूद्र ही आज का ओबीसी है। ये जो वर्ण धर्म के अधीन जो शूद्र है वही ब्राह्मण धर्म के अनुसार आज का ओबीसी है। तो इसका मतलब है वर्ण धर्म के अनुसार शूद्रों को अधिकार वंचित रखा गया था और इसीलिए ओबीसी को अधिकार वंचित रखा गया। ओबीसी की गिनती अलग से करने का काम ये तो हम लोगों के द्वारा जो आंदोलन शुरू हुआ उसकी बदौलत उन लोगों को करने का मामला खड़ा करना पड़ा। अन्यथा ओबीसी की तो अलग से कोई आइडेंटिटी ही निर्माण होने देने की कोशिश नहीं की। अगर ओबीसी की अलग से ओबीसी आइडेंटिटी होती है तो ब्राह्मण धर्म के समर्थन में केवल 3.5% लोग रहते। अगर ओबीसी की आइडेंटिटी ओबीसी होती है तो ब्राह्मण धर्म के समर्थन में 3.5% लोग रहते। अगर ओबीसी की आइडेंटिटी समाप्त हो जाती है, समाप्त करने का तरीका क्या है? ओबीसी को हिंदू कहो, ओबीसी आइडेंटिटी का मानो। कितने लोगों को ये बात समझ में आती है? ये बात समझ में नहीं आती हमारे लोगों को। जो लोग हजारों सालों से हम लोगों को 6000 जाति के टुकड़ों में बांटकर हम लोगों को गुलाम बनाते रहे, आज संविधान लागू होने की वजह से जिन जातियों के आधार पर हम लोगों को ब्राह्मणों ने अधिकार वंचित किया, बाबा साहब आंबेडकर ने उन्हीं जातियों की लिस्ट तैयार करके अधिकार बहाल कर दिया है। किसी को समझ में आता है? ब्राह्मणों ने जिन जातियों को आधार बनाकर अधिकार वंचित किया, उन्हीं जातियों को आधार बनाकर शेड्यूल कास्ट को अधिकार दिया, शेड्यूल ट्राइब को अधिकार दिया, ओबीसी को अधिकार दिया। जिस जाति का उपयोग अधिकार वंचित करने के लिए किया, उन जातियों को ही आधार बनाकर अधिकार देने का काम किया। और ब्राह्मण लोग कुछ नहीं कर सके, कोई विरोध नहीं कर सके। आज संवैधानिक रूप से शेड्यूल कास्ट की लिस्ट तैयार है कानूनन, शेड्यूल ट्राइब की लिस्ट तैयार है कानूनन, ओबीसी की लिस्ट तैयार है कानूनन। संवैधानिक कसौटियों के आधार पर कोई दूसरा आदमी अंदर नहीं घुस सकता। जिनको वो अधिकार मिलना चाहिए उनको ही मिल रहे हैं, किसी और को नहीं मिल रहे हैं। तो इसलिए साथियों, हम लोगों को बहुत सारी बारीकियां संविधान के संबंध में और हमारे मूल निवासी बहुजन समाज के फुले शाहू आंबेडकर के आंदोलन के जो मौलिक सिद्धांत है, उन मौलिक सिद्धांतों पर संविधान लागू होने के बाद, संविधान ने मान्यता देने के बाद भी लागू नहीं हो रहे हैं। तो उसकी वजह रूलिंग पार्टी ब्राह्मणों की है, अपोजिशन पार्टी भी ब्राह्मणों की। अभी रूलिंग बीजेपी है, अपोजिशन कांग्रेस है। कांग्रेस ब्राह्मणों की पार्टी, बीजेपी ब्राह्मणों की पार्टी। बीजेपी ब्राह्मणों की पार्टी, प्रधानमंत्री ओबीसी। वो ओबीसी शब्द का उच्चारण 11 साल में नहीं किया। नरेंद्र मोदी ने 11 साल में ओबीसी शब्द का भी उच्चारण नहीं किया। कितना डरा हुआ आदमी। प्रधानमंत्री को सारे दुनिया वाले डरने चाहिए क्योंकि उसके पास पावर है, उसके पास ताकत है। प्रधानमंत्री ही ब्राह्मणों को डर रहा है, ब्राह्मणों के पास पावर नहीं है। क्यों? क्योंकि ब्राह्मणों ने, आरएसएस ने मिलकर नरेंद्र मोदी को नॉमिनेट किया। नरेंद्र मोदी को एहसास है कि वो रियल प्राइम मिनिस्टर नहीं है, नॉमिनेटेड प्राइम मिनिस्टर है, एंड नॉमिनेटेड बाय आरएसएस प्राइम मिनिस्टर। आरएसएस को इसीलिए डरता है। इसलिए साथियों, हम लोग अगर अपना उद्धार चाहते हैं तो 3.5% लोग अगर भारत पर, इतने विशाल भारत पर केवल संगठन शक्ति के बल पर राज कर रहे हैं, तो हमें भी संगठन शक्ति के बल पर यहाँ के मूल निवासी बहुजनों को आजाद करने की शक्ति हासिल हो सकती है।
और एकमात्र तरीका है संगठन शक्ति के बल पर हम लोग अपने लोगों को आजाद कर सकते हैं। कोई ताकत नहीं है फिर संगठन शक्ति का अगर हम निर्माण करते हैं तो कोई ताकत हम लोगों को रोक नहीं सकती, क्योंकि संविधान के आर्टिकल 19 के तहत संगठन बनाने का, संगठन चलाने का, संगठन का संचालन करने का, विचारधारा का प्रचार करने का, प्रसार करने का और बड़ा संगठन बनाकर देश का हुक्मरान बनाने का, देश को चलाने का, देश को संचालन करने का संविधान के आर्टिकल 19 के तहत सारा का सारा अधिकार है। और ये अधिकार केवल अधिकार नहीं है, मौलिक अधिकार है, फंडामेंटल राइट है। हमारे लोगों को पता ही नहीं है। मैं ये नहीं कह रहा हूं कि अनपढ़ लोगों को पता नहीं है, मैं ये कह रहा हूं पढ़े लिखे लोगों को पता नहीं है, पढ़े लिखे लोगों को पता नहीं है। क्यों पता नहीं है? उनमें जय जयकार करनी नहीं, बस उनका इंटर बाबा साहब अम्बेडकर जय 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 के बाद कुछ जानकारी नहीं। बाबा साहब अम्बेडकर बहुत ज्यादा जानकार थे, बाबा साहब अम्बेडकर बहुत ज्यादा ज्ञानी थे। अगर हम उनका अनुकरण अनुसरण करना चाहते हैं तो हमें भी बहुत ज्यादा जानकार बनना चाहिए, हमें भी ज्ञानी बनना चाहिए। ज्ञान का क्या मतलब है? जानकारी पर अमल करने का हुनर होना ज्ञान होना है। जानकारी पर अमल करने का हुनर होना ज्ञानी होना। मालूम होना चाहिए कि ज्ञान क्या है, जानकारी क्या है। जानकारी क्या है? मियर डाटा है। मियर डाटा से क्या होगा? कुछ नहीं होगा। मगर जानकारी पर अमल करने का हुनर अगर हुआ तो ज्ञान होगा, और ज्ञान होगा तो फिर हम लोग इस ज्ञान का उपयोग और प्रयोग करके हुए हम लोग कामयाब हो सकते हैं। हमको इस पर ध्यान देना होगा। इसलिए मैं 19 साल की उम्र से एक बात पर ध्यान दिया और 625 जिलों में और 36 में से 32 राज्यों में विशाल संगठन बनाया। केवल बांग्लादेश के बॉर्डर पर और ब्रह्मदेश के बॉर्डर पर जो 4 स्टेट है, वो 4 स्टेट केवल बाकी है। बांग्लादेश के बॉर्डर पर और ब्रह्मदेश के बॉर्डर पर जो 4 स्टेट है, वो केवल 4 स्टेट बाकी है। और 4 स्टेट में जाने की जरूरत नहीं है। ये 32 स्टेट में अगर हम अपना काम करते हैं तो जो मुक्ति हम चाहते हैं वो मुक्ति हम हासिल कर सकते हैं। तो हमको ये करना चाहिए। अगर हम ऐसा करते हैं तो निश्चित रूप से हम लोग कामयाब हो सकते हैं। साथियों, मैं इस काम में लगा हुआ हूं। अभी मेरी उम्र 67 है। 58 साल में लोग रिटायर्ड हो जाते हैं और 60 साल में लोग बोलते हैं कि टायर्ड भी हो जाते हैं। एक रिटायर्ड हो जाते हैं और एक टायर्ड हो जाते हैं। तो मैं रिटायर्ड भी नहीं हुआ हूं और टायर्ड भी नहीं हुआ हूं, और अभी भी आप लोग देख रहे हैं मैं ऐसा खड़ा हूं, ऐसा झुका हुआ हूं, क्या ऐसा खड़ा हूं, ऐसा। अभी मेरी सेहत जो है ऐसी जवान आदमी की तरह है। तो ये लड़ाई जो है, हम लोग इतने विशाल पैमाने पर संगठन का निर्माण किया और इसको हम लोग अभी 2030 तक, ज्यादा समय नहीं है, ये 6 लाख गांव का आंदोलन खड़ा हो जाएगा। आप लोग साथ सहयोग करेंगे, जल्दी हो जाएगा। मगर नहीं देंगे तो भी 2030 तक ये 6 लाख गांव का आंदोलन खड़ा हो जाएगा। और 6 लाख गांव का आंदोलन खड़ा होते ही ये आंदोलन नहीं रहेगा, ये आंदोलन जन आंदोलन हो जाएगा। 9 अगस्त 1942 को गांधी जी ने एक क्विट इंडिया मूवमेंट चलाया था, तो अंग्रेजों को भारत छोड़कर जाना पड़ा। मैं तो क्विट इंडिया मूवमेंट नहीं चलाना चाहता, क्योंकि फिर हमारे सामने संकट खड़ा हो जाएगा कि राज किस पर करें। तो वो लोगों को रहना जरूरी है, क्योंकि हमारे लोगों को अपने ही लोगों के ऊपर राज करेंगे तो मजा नहीं आएगा।
जिन्होंने हजारों सालों से हमारे ऊपर राज किया, उनके ऊपर भी हमारे लोगों को राज करने का मौका मिलना चाहिए। तुम्हारा मजा भी आएगा, राज करना भी आएगा और मजा भी आएगा, मजा भी आना चाहिए थोड़ा। तो इसलिए मैं इस तरीके से इस काम में लगा हुआ हूं और इसलिए इस आंदोलन में आप लोग साथ सहयोग करोगे, इस आशा और विश्वास के साथ। क्योंकि 10 बजे का समय हो गया है, सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के अनुसार 10 बजे तक बात कर सकते हैं, तो मैं ज्यादा लंबी बात किए बगैर मैंने अपनी सारी बातें आप लोगों के सामने रख दी है। मैं केवल आप लोगों से साथ सहयोग और समर्थन की उम्मीद करता हूं। धन्यवाद। धन्यवाद मेश्राम साहेब. आता फक्त 2 सूचना आहे आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि हा कार्यक्रम संपेल. मध्य रेल्वे मोटरमन पदावरती 4 लोक